नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. जर सरकार लोकशाही मार्गाने आंदोलन करू देत नसेल तर सरकारचा माज उतरवणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्या, मनोज जरांगेंचं वक्तव्य. आज CJPच्या कार्यकर्त्यांचा दादर शिवाजी पार्क येथे भव्य मोर्चा. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा मोर्चात सहभाग. राष्ट्रगीत गाऊन मोर्चाची सांगता. नीट पेपर फुटीवर राजकारण नको, दोषींवर कठोर कारवाई होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. सरकारकडून एकदा का खात्री मिळाली की मग मी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आवाहन करेन की त्यांनी सध्यापुरते आंदोलन थांबवावे. सोनम वांगचुक यांची ट्विट करून माहिती. अंबरनाथ पश्चिम येथील लादी नाका परिसरात 7 वर्षीय मुलाची हत्या. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये अडथळा ठरल्याने आईच्या प्रियकराकडून चिमुकल्याची हत्या. सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यातील माटणे येथे 2 दुचाकींची धडक. गोव्यातील एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. अमरावतीच्या चांदूर बाजार मार्गावरील एडिफाय स्कूल जवळील शेतात 26 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळी तणनाशक औषधाची बाटली आढळल्याने पोलिसांकडून आत्महत्येचा संशय व्यक्त. 11 कोटी 35 लाख रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीचा चाकण उत्तर पोलिसांकडून पर्दाफाश. देशभरातील 21 नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यातील डिंभे धरण परिसरातील ओढ्यात 17 वर्षीय बेपत्ता तरुणासाठी शोध मोहीम सुरू. ओढ्याला आलेल्या प्रचंड पाण्यामुळे बचाव कार्यात समस्या. बदलापूरमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर. साडी आणून दिली नाही म्हणून डोक्यात कुकर मारून पत्नीकडून पतीची हत्या. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.